16 पोस्टल मतं होती आणि हे सचिन गरड फक्त 17 मतांनी आघाडीवर होते. ज्याचे त्याचे श्वास रोखले गेलेले होते आणि हे एक मत, अवघं एक मत आपलं कामही करून गेलेलं होतं. मित्रहो, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची आज मतमोजणी झाली. कुणी गुलाल उधळला, कुणी निराश झालं. या मतमोजणीमध्ये काही निकाल असे थरारक ठरले की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना श्वास रोखून धरण्याची पाळी आली. शेवटी बघा, निकाल हा निकाल असतो. कुठल्याही निवडणुकीतला विजय हा विजय असतो. तो अगदी एका मतानं झाला तरी सुद्धा हे जे एक मत आहे ना मित्रांनो, हे एक मत निवडणुकीच्या निकालामध्ये मोठी जादू करीत असतं आणि त्यावेळेला या एका मताची किंमत किती असते याची जाणीव होऊन जाते. या निवडणुकीमध्ये सुद्धा 1, 2, 3 निकाल अशाच पद्धतीनं घडलेले आहेत की ती अशा एका मतानं आपली करामत दाखवून दिलेली आहे. लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषद गटातील लढत लक्षवेधी करणारी आधीही ठरलेली होती, कारण इथं जावा एकमेकीच्या समोर उभा होत्या आणि मग या जावांच्या लढतीमध्ये विजयाचा गुलाल नक्की कोण उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. लातूर जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटामध्ये काँग्रेसच्या आशा भिसे विजयी झालेल्या आहेत, तर भाजपच्या सरिता भिसे यांचा केवळ 2 मतांनी पराभव झाला. कामखेडा जिल्हा परिषद गटातून आशा भिसे आणि सरिता भिसे या दोन्ही जावा एकमेकाच्या विरोधात म्हणजे आमने सामने होत्या. एकीनं काँग्रेसकडून तर दुसरीनं भाजपाकडून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या आशा भिसे जिंकल्या त्या फक्त 2 मतांनी. अहो, इथं निदान 2 मताचा तरी फरक आहे हो, पण अवघ्या एका मतानं ही मोठी जादू केलेली दिसली. बघा, 2 मतदारसंघामधलं एक वेगळं चित्र. धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी पंचायत समिती गणामधून उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमर समुद्रे हे अवघ्या एका मतानं विजयी झाले. भाजपच्या निहाल काजी यांचा केवळ 1 मतानं पराभव झाला. 1 मतानं विजयी झालेल्या अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली. भाजपाचे निहाल काजी यांनी 3186 मतं मिळवली. अवघ्या 1 मतानं त्यांचा पराभव झाला. ढोकी गणामध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मतमोजणीच्या अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी श्वास रोखून धरलेला होता. अखेर अमर समुद्रे यांनी निसटता ऐतिहासिक पण थरारक असा विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा फक्त 1 मतानं पराभव केला आणि फक्त 1 मतानं पराभव झाल्यामुळं भाजपा कार्यकर्त्याकडून मोठी हळहळ व्यक्त होते. पण आता हळहळ व्यक्त करून तरी काय? धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीमध्ये आधी टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी केली गेली. अवघ्या अर्धा तासात हा निकाल पूर्णपणे फिरला आणि अखेर शिवसेना ठाकरे सेनेचे आपला विजय पक्का केला. भाजप उमेदवाराच्या हाती मात्र निराशा आली. बघा, 1 मत किती कमती असू शकतं याची जाणीव विजयी झालेल्या उमेदवाराला झाली आणि पराभूत झालेल्या उमेदवाराला तर नक्की झाली. तिकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक निकाल सुद्धा असाच धक्का देऊन गेलेला आहे. वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात झालेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या 1 मतानं थरारक विजय मिळवला. अगदी शेवटच्या क्षणी या निकालाची बाजू पलटली. मतदान यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर हे सचिन गरड फक्त 17 मतांनी आघाडीवर होते. शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत भोंडवे यांच्याशी त्यांची ही स्पर्धा होती. मतदान यंत्राची मोजणी संपल्यानंतर पोस्टल मतदान मोजण्यात आलं. एकूण 16 पोस्टल मतं होती आणि हे सचिन गरड फक्त 17 मतांनी आघाडीवर होते. टपाली मतदानाची मोजणी केली तेव्हा ही सगळीच्या सगळी मतं, आश्चर्यकारक बघा, सगळीच्या सगळी मतं शिंदे गटाच्या हनुमंत भोंडवे यांना मिळाली. पण तरी सुद्धा अपक्ष उमेदवार सचिन गरड यांच्याकडे 1 मत जास्तीचं होतं आणि मग त्याच्याच आधारावर गरड यांचा विजय झाला. अवघ्या
एका मताचा फरक असल्यामुळं पुन्हा एकदा मतमोजणी सुद्धा केली गेली, पण तरी सुद्धा सचिन गरड हे एका मतानं आघाडीवर राहिले आणि अखेर त्याचा विजय घोषित केला गेला. अत्यंत थरारक लढतीपैकी ही एक लढत मानली जाते. इतकी अटीतटीची लढत क्वचितच होऊ शकते, पण अशा वेळेला एका मताला किती किंमत असू शकते, हे एक मत कसा निकाल बदलू शकतं याची प्रचिती मात्र सगळ्यांना आली. खूप क्वचित घडतं या अशा गोष्टी, पण घडतात. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत या निकालांचा अंदाज कोणालाही लावता आलेला नव्हता. ज्याचे त्याचे श्वास रोखले गेलेले होते आणि हे एक मत, अवघं एक मत आपलं कामही करून गेलेलं होतं.